हरण्या उठ, हरण्या उठ, हरण्या ए हरण्या उठ ना, उठ 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 की उठ. हरण्याला बांधलं होतं त्याच्या आईपाशी धार काढायला. उठ हरण्या उठ, इथंच बसलाय. उठ ना हरण्या उठ, उठ की उठ, हरण्या उठ. आता उठून सोडल्यावर तर सकाळ सकाळी हरण्याला बांधलं इथं नेपेरपाशी. तर नेपेर खाईल, गवत खाईल. तर थोड्या वेळानं त्याचं खाऊन झालं ना, निस्ता ओरडली. तर त्याला आज सोबत कोणीच नाही, बैल पण नाही तर मी पण नाही. मी छोटा बोर चालू करून लगेच घरी जाणार आहे. तो खात राहील पण त्याचं खाऊन झालं सारखं ओरडणार आहे. छोटा बोर चालू केला आहे हौद भरायला. इकडं बटाटे चांगले आलेत, आता दिसायला लागलेत काकऱ्या. हे असे वाढले चांगले. ह्याला कालच पप्पांनी अवथाणून घेतलं आहे, म्हणजे तण वगैरे गवत कमी राहावं म्हणून. हे बघा लगेच छोटं छोटं कांगरे जायला चालू झाले. आपल्या शेतात तर गवतलं येतं, तणलं येतं. इकडं मध्ये अवथाणून घेतलं आहे, त्याच्यामुळे जे छोटं छोटं होतं ना तर ते वाळून गेलं आहे गवत. ह्याला मी इकडं म्हणलं हे आंब्यापासलं गवत काढलं ना, तर म्हणलं ह्याला सकाळी पण ऊन लागन. पण सकाळचं ऊन हे आंब्याला लागतं आहे थोडंसं, त्याला लागत नाही कारण इकडं ह्या लिंबाचा फाटामध्ये येतो आहे. पण दुपारच्या लागण ऊन, मला वाटलं सकाळी बी लागन म्हणून मी गवत सगळं काढून घेतलं आहे. ऊन पडलं आता थोडंसं. हरण्याला पाणी पाजून आणलं आहे, त्याची जागा बदलली. थोडं पलीकडं होता, इकडं अलीकडं बांधला आहे. इकडं आता जनावर सोडायचा टाईम झाला आहे. सोडायचे तरच गंगा आणली खाली, तिथं बांधली झाडाला, सोडायचेत. आता खिलरी कास करायला लागली, तरी आता कास करायला लागली ती. तरी ती वेळेला 25 दिवस बाकी असेल अंदाजात. तारीख माझ्याकडे नाही, आईला माहीत असेल तारीख, आईला पप्पाला. तरी तिला 20-25 दिवस बाकी आहे म्हणायचं आणखीन. यावेळेस तिची काही तब्येत सुधारलीच नाही लई. सोडायचं सगळ्यांना चरायला. ह्यांना पाठीमागं हरण्याला घेतलंय, बैलगाडीला बांधलंय त्याला आणि बैलगाडी घेऊन चाललोय. आज पप्पा म्हणले की सोयाबीन काढायची. बैलगाडी आणून सोडली बाजरीपाशी. बैलांना इथं बांधले गवत खायला. सावली बघून बांधले कारण की ऊन पण जास्त पडते. ह्या आंब्यात सावलीला चिमण्या बांधलाय, इकडे ह्या आंब्यात सावली सर्जा बांधलाय. हरण्याचं पोट भरलेलं आहे पण तरी पण त्याला सोबत आणलंय. तर त्याला बांधलं इथं सावलीला झाडाखाली. तो तर खात नाही. त्याला सोबत आणलंय ना, त्याला बैलगाडी वगैरे बघायला भेटावं, बैल कसे चालतात वगैरे. म्हणजे हळूहळू सवय लागते ना, मग नंतर कामाला सुरुवात करायला ना मग त्रास करत नाहीत. त्यांना माहिती असतं ना, मग दुसरे बैल बघितलेले असतात ना चालताना, मग एवढं परेशान करत नाहीत बैलगाडीला चालायला वगैरे. त्याच्यामुळे लहानपणापासून त्याला सवय लागावं ना म्हणून त्याला आणले सोबत. बैल आहेत ना लय खराब झालेत, आता होतील चांगले. आता मी त्यांच्याकडे लक्ष देणार आहे. भैयाला पप्पाला काय आहे ना, काम झालं बस झालं. त्यांना काम झालं की बस, एवढं तब्येतीकडे लक्ष देत नाहीत. भैया तर काहीच लक्ष देत नाही बैलांकडं म्हणजे जनावरांकडं. आणि मी एकटाच आहे ना, जनावर लय मोठे, त्याच्यामुळे यांच्या तब्येती जरा खराब आहेत, म्हणजे जास्त लक्ष देणं होत नाही. आपल्या इकडचे खालचे बटाटे पण चांगले आलेत उगवून, खालच्या शेतातले. हे 2-3 दिवस उशिरा लावलेत, त्याच्यापेक्षा थोडे लहान आहेत. हौदापासले शेतातले जे बटाटे आहेत ना, तिथल्यापेक्षा थोडेसे लहान आहेत, पण मस्त उगवले सगळे. आपल्याला कमेंट आले होते की बटाट्याचं बियाणं कुठून आणलं, तर हे बियाणं आलेले पुण्यावरून. तर आपल्या गावात जे वाहनवाले आहेत ना, पिकअपवाले, तर ते शेतकऱ्यांना विचारतात की बियाणं घ्यायचं आहे का म्हणून. आणि एक 7-8 शेतकरी झाले ना, म्हणजे त्यांच्या गाडीची भरती झाली ना, तर ते पुण्यावरून बियाणं आणतात. ज्या किमतीत आहेत त्याच किमतीत आणतात, त्याच किमतीत देतात आपल्याला. फक्त ते त्यांचा ट्रान्सपोर्टचा खर्च घेतात, म्हणजे त्यांच्या गाडीला पण भाडं भेटतं म्हणून.
आणि एक जणांनी जर सांगितलं ना तर ते बियाणं आणत नाहीत. म्हणजे त्यांच्या गाडीची जेव्हा भरती होईल ना तर तेव्हा बियाणं आणतात. आणि आमच्या गावात बरेच शेतकरी आहेत ना बटाटे लावतात, त्याच्यामुळं आपल्याला बटाट्याचं बियाणं इझिली अवेलेबल होतं. वाहनवाल्याला सांगितलं की आम्हाला बियाणं पाहिजे ना तर तो आणून देतो बियाणं. हे बियाणं पुण्यावरून आले. ह्याची व्हरायटी काय मला माहीत नाही कोणती व्हरायटी बटाट्याची. ह्या तिन्ही बैलांच्या जागा बदलल्या. सर्जाला इकडं बांधलं आहे. हरण्या जिथं होता तिथेच अलीकडे घेतला आहे. 2 वेळेस जागा बदलली हरण्याची. आणि चिमण्या पलीकडल्या साईडला म्हणजे आंब्याच्या पलीकडं बांधाला चिटकून बांधला तिकडे चिमण्या. बाकीचे जनावर तर आहेत तिकडं. ह्या बोरीला बघू बोर आलेत का. हे बोर लय गोड आहे. हिला बोर आलेत राव. हे बघा हातात आहे ना एवढं छोटं हिरवं आहे. हे दिवाळीच्या नंतर पिकतील. सक्रातीच्या टायमाला, सक्रातीच्या आधीच पिकतील दिवाळीनंतर. इथलं बोर घेऊन दाखवते केवढालेत. हे आणखीन एवढालेच बोर आहेत. आणि बोर गोड आहे. ही पण बोर गोड आहे. आणि ती मोठी दिसते ना तर ती पण गोड आहे. ती जर आंबूस लागते ही जास्तच गोड आहे. बघा एवढाले झालेत आता बोर की दिवाळीत पिकतील. आज दिवसभर इथली जी सोयाबीन होती ना तर ती काढली. हे काम केलं दिवसभर. इथली जी सोयाबीन होती ना आपली सगळ्यात लास्टवालं शेत आपल्या घराजवळचं, तर तिथली सोयाबीन काढली. झाली आता काढायची सोयाबीन. आता जनावरांना खायला घेऊन जातो गवत आणि बाजरी. गवत बाजरी झाली कापून. आज एवढीच कापली, रोजच्यापेक्षा कमी कापली. आता बैलांना आणतो आणि गाडी झोपून घरी जातो. टाईम पण झाला आहे.